तर हा जो केक आहे हा आपण जो वेडिंग केक बनवलेला होता तिथेच मला हा केक द्यायचं होतं. तर इथे मी स्पंज घेतलेला आहे आणि त्याला 3 लेअरमध्ये कट केलेला आहे आणि लेअर घेऊन तिथे मी क्रश इथे स्ट्रॉबेरी फ्लेवरचा मी हा केक बनवलेला आहे. तर क्रीम आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर टाकून त्याला मी मिक्स करून घेतलेले आहे आणि नंतर 3ही लेअर ठेवल्यानंतर इथे मी क्रमकोट करून घेतलेलं आहे. क्रमकोट केलं आणि फायनल फिनिशिंगसाठी व्हाईट कलरचीच क्रीम घेतलेली आहे. तर हा बर्थडे केक होता. तो जो केक बनवला तो वेडिंगसाठी होता आणि सेम त्याच दिवशी बर्थडेसुद्धा त्यांच्या घरी होता. तर इथे दोन्ही बर्थडे केक आणि वेडिंग केक हे मी बनवलेलं होतं. तर वेडिंग केकची जर व्हिडिओ पाहिली नसेल तर यूट्यूबवरती टाकलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. सो इथे मी त्यानंतर फायनल फिनिशिंग केली आणि टॅप 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 करत टेक्स्चर इफेक्ट हा दिलेला आहे. तर इथे मी जी डिझाईन करणार आहे त्या डिझाईनसाठी टेक्स्चर इफेक्ट हा छान दिसेल, इफेक्ट हा छान दिसेल त्यासाठी मी ही इफेक्ट देत आहे. तर काही करायचं नाही आहे, आपला पॅलेट नाईफ घ्यायचं आणि पॅलेट नाईफला क्रीमवर टॅप 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 करत हे डिझाईन करायची. टॅप टॅप केल्यानंतर मी टूथपिकच्या मदतीने त्या हार्ट शेपचा आकार दिलेला आहे. तर आपल्याला कुठलाही जेव्हा क्रीम केकवर आकार द्यायचा असेल आणि क्रीमनेच डिझाईन करायची असेल तर आधी आपल्या टूथपिकने आउटलाईन करून घ्यायची. जर आउटलाईन केली तर आपला शेप बिघडणार नाही आणि आपल्याला जी एक्झॅक्ट डिझाईन पाहिजे ती आपण क्रीमच्या मदतीने एक्झॅक्ट डिझाईनही करू शकतो. सो इथे मी रेड कलर रेडी केलेला आहे आणि जो आपला लिफ्ट नोझल असते त्याच नोझलमध्ये मी तो रेड कलर फिल केलेला आहे आणि तिथे मी ते हार्ट शेपचा जो आपण टूथपिकने आउटलाईन केलेली होती त्याच आउटलाईनवर मी त्या नोझलच्या मदतीने तिथे मी ते करत आहे. त्यानंतर मी एक जर झाल्यानंतर पुन्हा मी रिटर्न तेच स्टेप इथे फॉलो करत आहे आणि इथे आपण तीच डिझाईन रिपीट करतो. सेम पद्धतीने मी जसं वर लिफ्ट केलेलं आहे तसंच साईडलासुद्धा मी सेम पद्धतीने लिप करत साईड पूर्ण कवर करून घेतलेला आहे. तर हा बर्थडे केक इथे रेडी झालेला आहे. तुम्ही हा ॲनिव्हर्सरीसाठी सुद्धा बनवू शकता किंवा कुठल्याही बर्थडेसाठी तुम्ही किंवा कुठला अदर प्रोग्राम असेल तिथे सुद्धा जर बनवू शकता. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. व्हिडिओ पाहत राहा आणि आवडल्यास लाईक, शेअर करा.